आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली नवनिर्वाचित खासदारांची बैठक। दुपारी 1 वाजता शिंदे खासदारांसह पराभूत झालेल्या उमेदवारांनाही मार्गदर्शन करणार। शिंदे गटाच्या 3 खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याची शक्यता। श्रीरंग बारणे, धैर्यशील माने आणि श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। संविधान बचावच्या मुद्द्यामुळे राज्यासह देशामध्ये काँग्रेसला यश, काँग्रेस नेते नितीन राऊतांचा दावा। अमोल कीर्तीकरांच्या प्रकरणामध्ये शिंदेंनी कुणाला धमकावलं आणि निकाल बदलून घेतला हे सांगावं, संजय राऊतांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप। कीर्तीकरांच्या निकालामध्ये शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी कोणाला धमक्या दिल्या आणि कोणा करून निकाल बदलून घेतला हे त्यांनी सांगावं। जळगावच्या वर्तमानपत्रांमध्ये एकनाथ खडसे यांच्या जाहिरातीनं चर्चांना उधाण। टायगर अभी जिंदा है अशा आशयाची जाहिरात आल्यानं चर्चा। खडसेंच्या समर्थकांकडून प्रसिद्ध करण्यात आली जाहिरात। लोकसभेतील वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांचं डिपॉझिट जप्त। वसंत मोरेंना केवळ 32,012 मतं मिळाली। डिपॉझिट परत मिळण्यासाठी उमेदवारांना 1,84,000 मतांची गरज होती। नागपूरच्या अहेरीमध्ये धर्मराव बाबा आत्राम दिलों के राजा चित्रपटाचं प्रदर्शन। चित्रपटातून विकास कामं मतदारांपर्यंत पोहोचवणार। बारामती लोकसभेतील भोरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैसे वाटणाऱ्यांवर अद्यापही कारवाई केली नाही तर काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचा पोलिसांविरोधात आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या मावळ मतदारसंघामध्ये नोटाला 16,760 मतदान। मावळमध्ये कोणताच उमेदवार पसंत नसल्याचं तब्बल 16,000 मतदारांनी दाखवून दिलं।